सो गाईच आलेलो आहे आता. आम्हाला जायचं आहे स्टारबक्सला, म्हणून आम्ही आलेलो इथं बालेवाडी हाय स्ट्रीट. आपली माफिया पार केली अँड जाऊयात आता आतमध्ये. चल कसं आहे, कशी वाटली? खूप कमी आहे ना. तर आता ऑर्डर दिली. मित्रांनो, मी निखिल गुंजा स्वागत करतोय परत एका तुमचं नवीन ब्लॉग मध्ये. तर कालचा आपला नाशिकचा ब्लॉग कसा वाटला कमेंट मध्ये सांगा मस्तपैकी. अँड आता मी अर्जंटमध्ये, मला आज लेट झालं होतं उठायला, सो निघलेलं आणि आता आपलं थोडंसं प्रोटीन घेऊयात. प्रोटीन एकदा घेतलं का आपण लवकर निघूयात. सो प्रोटीन गरजेचं आहे. आणि नकुल पण बाहेरून थांबलाय, तो पण येतोय. सो निघतोय मी आता. आवरलेलं सगळं, चार्जर वगैरे घेतलेलं मी पण बघितलेलं. सो चला आता निघूयात पटकन. ओके, सो प्रोटीन वगैरे गरजेचं आहे. आता पटापट प्रोटीन घेतो. घाईमध्ये प्रोटीन घेणं म्हणजे पक्कार काम आहे. बाहेर भेटतो आता तुम्हाला. किधर जाणे का बे, चला. खूप दिवसानंतर चाललो. हा आता चलो. आफ्टर एक मिनिट, आफ्टर सो लॉंग टाइम आम्ही दोघं सोबत दिसतोय बाईकवर. आणि तो पण एवढा सकाळी. सिस्टमिक आहे ते. अँड तुम्ही फॉग बघा ना एकदा. भाई साहब, कोहरा ही कोहरा, काहीच नाही. फॉग खड्डे बघ पहिले, नाही तर याच्यात आपण. सो आता दादा पण आवरून ठेवलेलं आहे दादानी. अँड आम्ही पण निघलेलो आहे. नकुल शेट आमचे कमांडिंग सीटवर आहे आणि आम्ही पॅसेंजर. लाईट पण लागलेली आहे. अँड रोड पण थोडासा वाढला, थोडासा कोरडा आहे. मग नकुल, गाडी पण गरम आहे आमची, काय अडचण नाही आहे. आणि मग काही नाही, फक्त आता पण निघाली ना गाडी अजून. काय म्हण माझ्या नाही त्यात तर थंडी नाही रे आज, काहीच नाही वाटत. गांडो थंडी नाते काही ते नाते. मित्रांनो, तर डायरेक्ट बाईकवरून मी आणि दादूच गाडीत. नकुलला त्याच्या दादा त्यांच्या सोबत जायचं होतं. सो तो तर काय आला नाही. आम्ही दोघं निघालेलो आहे. अँड फन विथ फन मध्ये चाललोय. कशात आम्ही दी माफिया सुचे मस्त फुल कोरा ही कोरा आहे बा. तर आम्हाला थोडासा लेट झाला निघायला. सो जरा एक दोन कामं होत्या. CNG पण नव्हता याच्यात, तो CNG पण फ्यूल अप करून निघालेलो. सो दादा गेलेला होता मी येईपर्यंत CNG फ्यूल अप करायला. आणि जशी काल मजा केली तशी पण आज मजा करायची. सो येताना थोडेसे व्यक्ती अजून ऍड होत आहेत आमच्यात, ऍड ऑन आहेत. ओके, तर कंटिन्यू करा पुढे. तुम्ही दाखवेलच तुम्हाला काय कसं 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 काय काय कसं कसं. आणि चाललेलो आहे खरं तर पुण्याला. स्टार्टिंगला सांगितलंय मी, तरी पण पुण्याला चाललेलो आहे. तुम्ही आता थोडेसे शॉट्स एन्जॉय करते पुढे गेल्यावर भेटतो. आता थोडंसं स्ट्रेचिंग थांबलो होतो, थोडं चांगलं हायवेला थांबलो होतो. जरा आराम नाही, जरा पाठ वगैरे मोकळी करून. मागे जरा ट्रॅफिक लागलेला. अँड आमच्या दादूसने एक मस्त विषय करून ठेवलेला. कोणत्या खड्ड्यावर घुसलं, ते दगडावर घुसला काय, प्रॉपर कार्यक्रम करून ठेवलेला आहे. हा ना. तर आता एक आमचा 1-1.5-2 तासाचा रोड बाकी आहे. बालेवाडी स्टेडियमकडे जायचं आहे आम्हाला. चाललो आहे आम्ही कॉन्स्टंट 100-110 चाललेलो. मजा आता आहे. तर चलूयात आता. मंतर ऑलमोस्ट मंतरमध्ये पोहोचणार आहे.
खेडच्या वाटात आम्ही सो गाईज हे बघा आता एका जागे आलेलो आहे बालेवाडी हाय स्ट्रीट अँड तिथे सगळ्यात महत्वाची गोष्ट ए भाई चच्चा सरक अबे यार सारा मूर किडकिडा कर देते हे लोक अरे भाई इथून आत जायला तो गाईच आलेलो आता आम्हाला जायचं आहे स्टारबक्सला म्हणून आम्ही आलेलो इथं बालेवाडी हाय स्ट्रीट आपली माफिया पार केली अँड जाऊयात आता आतमध्ये चल स्टारबक्सला ऑर्डर दिलेली कॉफीची आम्ही पेमेंट पण केलेलं आहे दादा फर्स्ट टाइम आलेला आहे त्याला विचारलं आता कसं आहे कशी वाटली खूप कमी आहे ना आता ऑर्डर दिलेली नाही आता पुढचं ज्या लोकेशनला जायचं आहे ना ते लोकेशन 3.5 किलोमीटर आहे अजून सो इथनं निघणार आहे अँड आपली गाडी इथे पार्क आहे ओके कॉफी घेऊयात आणि कॉफी आलेली आहे आपली कशी वाटते मग अरे कशी वाटते कॉफी घे ना टेस्ट आहे ओके चला आपण आता घेऊया आणि निघूयात गाडीत सांग बरं कसं वाटली तुला कॉफीचा रेट ऐकून कॉफीची रेट ऐकून मी थांबून घेतलेलं भाई 550 की कॉफी आहे बट टेस्ट आहे पण हा नाही पिऊ शकणार बिकॉज सम कडवाहट आता हे मी हळूहळू पिणार पूर्ण रूट कव्हर होईपर्यंत कॉफी चांगली पाहिजे फुल रूट विथ कॉफी आणि आता आम्ही बालेवाडीत आहे सो आता एक जस्ट 5 मिनिटच्या याच्यात आम्ही पोहोचतोय आमच्या लोकेशनला ओनली 600 मीटर रिमेनिंग लास्ट टाइम आलो आपण तेव्हा एवढं बाकी झालेलं होतं घरी हे का नाही चालू होतं ना अंडर कन्स्ट्रक्शन म्हणजे अजून अंडर कन्स्ट्रक्शन आहे बट हा गाडीत आलोय आणि तुम्हाला एक दाखवतो डार्क ट्रूथ हे बघा जेव्हा तुम्हाला तुमची नवी कार भेटते ना तेव्हा ती आधी अशा कंडिशनमध्ये असते नंतर मग ती तुम्हाला क्लीन करून भेटते फुल स्टॉक यार्ड भरलेलं ब्रँड विटारा आहे नेक्साचा स्टॉक यार्ड आहे अरेना नेक्सा म्हणजे मिक्स स्टॉक यार्ड इथं शोरूम आहे फ्रंटला हे इथे फुल स्टॉक यार्ड आहे मागे स्कूल वगैरे हो PICT मॉडेल स्कूल ओके इकडं पण एक स्टॉक आहे आता मी खाली चाललेलो आहे आपला चार्जर आता मोबाईलला चार्जिंग खूप कमी 30% ओनली सो आता एक ताईच्या फ्लॅटवर जायचं आहे न्यू फ्लॅट घेतलेला आहे ताईने सो अंडर कन्स्ट्रक्शन आहे तो बघूया अँड आता निघूयात आपण बाय ओके आलेलो आहे आपली कॉफी पण संपलेली आहे अँड आता आम्ही डिस्टन्स लावलेला आहे 130 किलोमीटर जायचं आहे आपल्याला 3 तास दाखवत आहे 7चा दाखवतो टाइम आपल्याला बाकी तर काय केलं नाही दुसरीकडे गेलो नाही आम्ही आजचं जरा एवढंच एक काम होतं आपलं सध्या ट्रॅफिक वगैरे क्लिअर केलं निघतो आता आम्ही अरे साला इकडनं जायचं नाही अरे चाचा चल अरे चाचा नाही इथं थर्ड टाइम आहे माझा पुण्याला यायचं एक 3 ते 4 महिन्यात आणि परत ट्रॅफिक आहे भाई म्हणजे अजून हा रोड कंप्लीट नाही आहे भाई अजून बेकार ट्रॅफिक आहे अरे मनसरी एरिया अँड आपलं चंदनापुरीच्या तिकडं पण सेम कंडिशन व्हायला बसली आज त्यात विकेंडमुळे तर हे बघा बॅकला बेकार सीन आहे यार बेकार हे बघा नुसता जाम आहे नुसता जाम आज अवघड आहे जाणं 5:30 वाजले ते मॅप बघावं लागेल नक्की रेड कितीपर्यंत आहे चला आता पटापट रोड कवर करूया ठाणे
निघूयात. आमची किट्टू शांत झाली. गुड मॉर्निंग गाईज. तो आता गावात आलेलो आहे, आपल्या बाईच्या शॉपवर आलेलो आहे. घेऊन जा बॅटरी. बसलेलो आहे तिथं. अँड काय दुसरं काय नव्हतंच काल करायला. काल नुसतं ट्राफिक भाई, एवढं बेकार ट्राफिक होतं काल. अँड आज जरा थोडंसं बँक्स वगैरेचे थोडेसे 1-2 काम आहेत, तेवढे निपटून घेतो. दुसरं तर काही नव्हतं. त्यान बघूयात काही दिवसभरात झालं तर दाखवेल तुम्हाला काही खास वगैरे कुठे गेलोच तर. आणि रिव्ह्यू शूट करायचा आहे गाडीचा. गाडी आता कधी मोकळी होते आय डोंट नो. बघूयात आपण. क्रेटाचा करायचा आहे एक आपण, बट क्रेटा ती नाही आज, उद्या वगैरे लाईक करूयात आपण. रोडवाले कधी थांबवत नाही. हुडमध्ये डोडवाले पोर माझ्या मागे पालता खाल्लाय तर जग खाल पालत. माझ्या सारखा कलाकार तुला